देवाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. विस्तार होईल त्याचा, पण मला आता असं सांगायचंय की अशा पद्धतीने ते संत मानव रूपामध्येच आपल्यामध्ये राहतात आणि माणसासारखा माणूस म्हणून आपण त्यांना सोडून देतो. का सोडून देतो? का कळत नाही? का कळत नाही? त्याच्या मागे काही थोडा विचार करणं आवश्यक आहे. नुसतं माणूस समजतो, माणसासारखा माणूस दिसला म्हणजे माणसाने माणूस बघितला की त्याला विचार करायचा नसतो. माणसाचा विचार माणसाने करायचा नाही का? कोण आहे, काय आहे? मग आपल्याला त्यांचे कपडे चांगले लागतात. मग हे असे भरजरी कपडे घालून अरे कोणीतरी वेगळा दिसतो. मोठ्या गाडीतून उतरले कोणीतरी वेगळा दिसतो. मागे पुढे 4-5 गुजरे असले अरे कोणीतरी मोठा माणूस दिसतो. याच्यावरून आम्ही त्या व्यक्तीची ओळख करून घेणार आहोत का? व्यक्तीची ओळख व्यक्तीवरून व्हावी का व्यक्तीने स्वीकारलेल्या उपाधीवरून व्हावी? हा प्रश्न आहेच की नाही? उपाधीवरून ओळखण्याची सवय लागली. अवाटलिया असता बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. ज्ञानोबा बोलतात. लोकांना उपाधीच आवडते. लोकांचं स्वरूपाकडे लक्षच नसतं. उपाधीवरून परिचय करून घेण्याची सवय लागली आहे माणसाला. उपाधी बाजूला काढला तर आम्हाला परिचय करून घेता येत नाही. व्यक्तीचा परिचय व्यक्तीच्या कर्तृत्वावरून व्हावा का व्यक्तीच्या उपाधीवरून व्हावा? एखाद्या माणसाकडे महागडी गाडी आहे, 10-5 कोटी रुपयाची गाडी आहे, मान्य आहे मला. मग हे 10-5 कोटीची गाडी घेणं हे त्याचं कर्तृत्व आहे का गाडीमुळे तो ओळखला जाणार आहे? पण आपल्याला जी ओळख पडते ती गाडीवरून पडते. ती गाडी ज्या कर्तृत्वाने घेतली गेली ते कर्तृत्व आपल्याला कळत नाही. मी कर्तृत्व हा शब्द फार चांगल्या अर्थाने वापरतोय. 10-5 कोटीची गाडी नुसत्या कर्तृत्वावरून येत नाही हे मला माहिती आहे. मी सर्धोपट मार्गाने बोलतोय आता. ते नुसत्या कर्तृत्वावरून एवढ्या मोठी गाडी येत नसते. त्याच्याकरता काय करावं लागतं याच्याकरता मला प्रवचन करण्याची आवश्यकता वाटत नाही. मान्यच आहे. मी उदाहरण सांगतो. आपण एखाद्या वेळेला एसटीने म्हणा, रेल्वेने म्हणा, कुठल्या गावाला जात असू, आपल्या जवळ एक माणूस येऊन बसतो. माणूस बघितल्यासारखा वाटतो, परिचित वाटतो, पण काही केलं तरी हा कोण आहे हे आठवत नाही. तो आपल्या बरोबर हसतो, बोलतो, कुठे चाललात म्हणून विचारतो, अगदी चांगल्या गप्पा मारतो, खेळीमेळीत राहतो आणि आपल्या डोक्याला भोंगा लागलेला असतो. हा कोण? बघितलेलं आहे, कुठेतरी बघितलेलं आहे, पण लक्षात येत नाही. कुठेतरी बघितलंय, कोण आहे कोण आहे कोण आहे कळतच नाही. शेवटी त्याचं गाव येतं. तो म्हणतो येऊ का? भेटू मग उद्या. उद्या भेटू म्हणून गेलाय. कोण आहे? नात्यातल्या कोणी दिसत नाही, आठवत नाहीये. कुठं भेटलोय लक्षात येत नाहीये. शाळेतला मित्र नाहीये. सासूरवाडीचा तर नाहीच नाही. कोण आहे हा? याला बघितलाय मी, कुठेतरी बघितलाय. होतं ना असं? याला कुठेतरी पाहिलंय पण लक्षात येत नाही. कुठेतरी पाहिलंय लक्षात येत नाही. आपणही उतरतो, आपलं काम करून पुन्हा घरी जातो. दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी येतो. त्याच्या पोशाखामध्ये तो रोज घरी येणारा पोस्टमन असतो. आणि मग तो आपल्याला विचारतो. त्या पोशाखात आल्यावर मग तो विचारतो कधी आलात? मग आपल्या डोक्यात शपथ दिवे लागतात. हा होता तो. का? कारण त्या पोशाखाने, त्या उपाधीने ओळखण्याची सवय लागली आहे. व्यक्तीचा परिचय उपाधीनेच करून घेतला पाहिजे. अशा अज्ञानजन्य विचारातून आपण संतांना दुर्लभ मानायला लागलेलो. म्हणून मी आधीच क्षमा मागितली. मला कुणाचंही उणं काढायचं नाहीये. हे सगळ्यांचाच हा स्वभाव आहे. आम्ही उपाधीवरूनच परिचय करून घेतो. आमच्यातच आहे. ज्ञानोबा बाहेर नव्हतेच. तुकोबा आजही समाजातून बाहेर गेलेले नाहीये. पण आम्हाला उपाधी महत्वाची वाटते. व्यक्तीचं स्वरूप, व्यक्तीचं कर्तृत्व महत्वाचं वाटत नाही. आणि एकदा कर्तृत्वाकडे डोळे झाक व्हायला लागली की तेच कर्तृत्व हे दुर्लभ वाटायला लागले. एकदा सिद्धांताकडे डोळे झाक व्हायला लागली, एकदा विचाराकडे डोळे झाक व्हायला लागली
की स्वाभाविक आहे, ज्याच्याकडे डोळे झाक होते, ज्याला आपण विचारानं बाजूला करण्याचा प्रयत्न करतो, ते पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येणार नाही, दुर्लभ वाटतच राहतात ना. हे दुर्लभतेचं कारण आहे. अगदी लौकिकातली उदाहरणं देऊन मी बोलतोय, मी काही फार अवघड बोलतोय, वेदांतातलं सांगतोय. दुर्लभ शब्दाबद्दल फार मला विचार आता व्यापकत्वानं वेदांत दृष्टीने तर मुळीच करायचा नाही. वेदांतात तर स्पष्ट झालंय, ब्रह्म आपणच आहोत, तरी ब्रह्म आपल्याला दुर्लभ वाटतच की नाही. ब्रह्म काय बाहेर आहे काय? नाही आहे, आपणच आहे, आपणच आहोत, पण तरी सुद्धा आपणच आपल्याला दुर्लभ झालेलो. मग हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा. हे ज्ञानोबारांना बोलून दाखवावं लागलं. आपणच आपल्यापासून हरवलेलो आहोत, मग ते संता ते पाहता दिवसावे. मग ते आपणच आपल्याला शोधायचं असेल तर संतांना भेटलं पाहिजे वगैरे वगैरे. नंतरचा विचार स्वतंत्र आहे, तो माझा मुद्दाही नाही. माझा मुद्दा हा आहे की दुर्लभत्व हे जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर आरोपित करत असतो, त्यावेळेला त्या आरोप करण्याची कारण मीमांसा काय, कारण परंपरा काय, कुठल्या कारणाने आम्ही त्याला दुर्लभ म्हणणार आहोत. पण भगवान म्हणतात, अर्जुना तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ होते. अर्जुना तो दुर्लभ आहे, स महात्मा सुदुर्लभ आहे. बरं, आणखीन एक सांगतो याच्यात, पोटभेद म्हणून ऐका. एखादी गोष्ट मला दुर्लभ वाटते, मान्य आहे. करोड रुपये मला दुर्लभच आहे, मान्यच आहे. एका वारकऱ्याला काय त्याचं हे असणार आहे, किती मिळते, किती नाही ना. करोड म्हणजे एकावर किती शून्य द्यायचे हे सुद्धा आम्हाला माहिती नसतं. करोड म्हणजे का दुर्लभ गोष्ट आहे आमच्याकरता, 1 करोड रुपये. पण जो रोज 100 कोटीचे व्यवहार करतो त्याला 1 करोड दुर्लभ आहेत का? दुर्लभत्व हे व्यक्ती सापेक्षत्वानं ठरवायचं आहे का? कुणाकरता दुर्लभ? याच्यामध्ये काही तारतम्य विचार आहे. मी एखादी गोष्ट, मला अमृत दुर्लभ आहे, आपल्याला सगळ्यांनाच अमृत दुर्लभ आहे, पण इंद्राला दुर्लभ आहे का? इंद्राला ते सुलभ आहे ना. व्यक्तिभेदानं सुलभता आणि दुर्लभता ठरवायची आहे का? हाही एक विचार करा. जे एकाला सुलभ असतं ते सगळ्यांना सुलभ नसतं. जे एकाला दुर्लभ असतं ते दुसऱ्याला दुर्लभ असेलच असं वाटत नाही. पंतप्रधानाची भेट घेणं दुर्लभ आहे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला, नागरिकाला. बरोबर आहे की नाही? आपल्याला त्यांच्याजवळ पोहोचता येत नाही. पंतप्रधानाची भेट अत्यंत दुर्लभ आहे. पण त्यांना रोज स्वयंपाक करून जो वाढतो तो म्हणेल का दुर्लभ आहे? तो म्हणेल का? तो म्हणत नाही ना. तो म्हणतो सकाळ संध्याकाळ यांचा चेहरा बघतोय. विचार करा ना. दुर्लभ म्हणजे व्यक्ती सापेक्षत्वानं दुर्लभत्वाचा, वस्तू सापेक्षत्वानं दुर्लभत्वाचा विचार करायचा का व्यक्ती सापेक्षत्वानं करायचा का काल सापेक्षत्वानं करायचा? एका काळामध्ये सुलभ असणारी गोष्ट अन्य काळामध्ये दुर्लभ असू शकते की नाही? असू शकते. आता हुरड्याचे दिवस आहे. हुरडा आता सुलभ व्हायला लागेल. आता थोडा आहे, आता सुलभ व्हायला लागेल. चौकात चौकात पाट्या दिसतील, होईल. थोडस पुढे जाऊ आपण, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, तेव्हा तो सुलभ तेवढाच असेल का? नाही. त्यावेळेला जर एखाद्याने विचारलं हुरडा खाता का, आपले डोळे विस्फारतील की नाही? आत्ता हुरडा का दुर्लभ वाटेल? काल सापेक्षतेने दुर्लभ वाटतात काही वस्तू. काही वस्तू व्यक्ती सापेक्षत्वानं दुर्लभ होतात. म्हणजे दुर्लभत्व हे शेवटी त्या वस्तूवर अवलंबून ठेवायचं आहे का वस्तूच्या संबंधानं केलेल्या आकाराच्या संबंधानं, कालाच्या संबंधानं अथवा व्यक्तीच्या संबंधानं, या उपाधी संबंधानं विचारात घ्यायचा आहे? हा चिंतनाचा प्रश्न. हा चिंतनाचा प्रश्न. म्हणून थोडा विचार त्या संबंधानं करतो. बर, मुद्दे पुष्कळ आहेत, वेळ कमी आहे. आता व्यक्ती सापेक्षत्वानं दुर्लभ, वस्तू सापेक्षत्वानं दुर्लभ. आपण उपाधीच्या संबंधानं ओळख करून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून दुर्लभ.
मान्य आहे. याच्यामध्ये विचार करताना तारतम्याने विचार करावा. ही गोष्ट खरी आहे की मला 1 कोटी रुपये दुर्लभ आहे, पण कोट्याधीशाला 1 कोटी रुपये दुर्लभ नाही. तो सहज कोणालाही देऊ शकतो मला सोडून. सरळ आहे ना, तो देऊ शकतो. त्याची इच्छा आहे, त्याच्याकडे खूप आहे, तो देईल. पण जेव्हा कोट्याधीश असं म्हणतो, मला जे दुर्लभ वाटतं ते ज्याला सुलभ वाटतं, असं सुलभ ज्याला वाटतं तो जेव्हा दुर्लभ म्हणतो, तेव्हा त्याचा विचार करणं आवश्यक आहे. नुसत्या दुर्लभतेचा विचार करायचा नाहीये. दुर्लभ म्हणणारं कोण आहे याच्यावरून त्या दुर्लभतेचा विचार करायचा. या जगतामध्ये ज्याला काहीही दुर्लभ नाहीये तो परमात्मा असं म्हणतो आहे की स महात्मा सुदुर्लभ. माझा मुद्दा तिथे आहे. ज्याला काहीच दुर्लभ नाहीये, काय दुर्लभ असणं शक्य आहे? भगवंताला काय दुर्लभ आहे? काहीच नाही. पण अगदी सहज वाटणारी गोष्ट सुद्धा मोठ्या मोठ्या माणसांना दुर्लभ वाटू शकते. वाटणं शक्य आहे. मी गमतीनं उदाहरण सांगतो आपल्याला. मी एके ठिकाणी गेलो, प्रवास करून गेलो. एका श्रीमंत माणसाच्या घरी माझी उतरायची व्यवस्था केली. मी गेलो. गेल्यानंतर प्रवास झाला होता, कीर्तन झालं होतं, थकलोही होतो. त्या माणसाकडे गेल्यानंतर त्यांनी मला अद्ययावत सगळी व्यवस्था होती, काही कमी नव्हतं. आम्ही बसलो, जेवण वगैरे झालं, बसलो. ते मला म्हणाले की मला बस, तुम्ही दिवसभर प्रवास केलाय, बसून बोलू नका, पलंगावर आडवं पडा, मी इथेच बसतो. तुमच्या पाठीला रग आली असेल, लागली असेल, दिवसभर प्रवास करताय, कीर्तनात पुन्हा उभे होता, जरा आडवं पडा, मी इथेच बसतो तुमच्या बाजूला, बोलू आपण. मलाही तेच हवं होतं. मी झोपलो आणि पडून बोलता बोलता थकलो होतो. मला कधी डोळा लागला माझं मला कळलं नाही. पण ते खूप सज्जन ग्रहस्थ, त्याने मला उठवलं नाही, राग मानला नाही, माझ्या अंगावर पांघरून टाकलं, दिवा बंद केला, झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नियमाच्या वेळेला मला जाग आली. जाग आल्यावर बघितलं शेजारी तर खुर्ची. माझ्या डोक्यात तेव्हा प्रकाश पडला. अरे, हे रात्री बोलत बसले होते ना, आपण झोपून गेलो. इतका मोठा मनुष्य हातातले सगळे उद्योगधंदे सोडून माझ्याबरोबर बोलायला, आपल्याबरोबर बोलायला आला आणि आपण त्याच्याबरोबर न बोलता झोपून गेलो. हे बरोबर झालं नाही, हे नैतिक नाहीये, चुकलं आपलं. बोलतात ते बोलत होते ना, आपल्याला झोप लागली, त्यांना राग आला तर मोठ्या माणसाला राग येऊ शकतो नाही. कशाचाही ज्याला राग येतो त्यालाच हल्ली मोठं मानलं जातं. फक्त त्याने कशावरही रागवलं पाहिजे एवढं नक्की. मला वाटलं आता हे रागवतील म्हणून उठून बाहेर आलो. ते दिसले. भेटल्याबरोबर मी त्यांची पहिल्यांदा क्षमा म्हटलं, भाऊसाहेब माफ करा, तुमचा अपमान करावा अशी माझी इच्छा नव्हती, हेतू नव्हता, पण इतका थकलो होतो की बोलता बोलता डोळा लागून गेला, मला माफ करा. ते म्हणले, महाराज तुम्ही किती भाग्यवान, तुम्हाला सहज झोप लागते. मी म्हटलं, झोप लागायला भाग्य काय करायचं? याला भाग्य लागतं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही आमच्या कीर्तन प्रवचनाला येऊन बघा, असे कितीतरी मी भाग्यवान तुम्हाला दाखवतो. सहज झोप लागते, सहज डोळा लागतो. मी म्हटलं, काय भाग्य लागतं? ते म्हणाले, महाराज रोज 2-2 गोळ्या घेऊन झोप लागत नाही, त्याला झोप दुर्लभ आहे, आम्हाला फार सुलभ आहे. मी एवढ्यासाठी आपल्याला बोलतोय की ज्याला जगत सगळं निर्माण करणं सोपं आहे, भगवंतानी जगताची उत्पत्ती केली, लीलेनी केली, केवळ कल्पनेनी, संकल्पनेनी केली, केवळ संकल्पानं जगत निर्मिती. उपनिषद वाचा आपण. सदैव सौम्येदमग्रासीत एकमेवाद्वितीयम तद ऐक्षत बहुश्याम प्रजायेय. ऐक्षत, त्याने ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे त्याने इच्छा व्यक्त केली की आपण जग रूपाने बहु व्हावं, आणि तो जगत रूपानं बहु झाला. ज्याच्या इच्छेने जग निर्माण होतं, ज्याच्या लीलेने जग निर्माण होतं, त्याला या जगतातलं काही दुर्लभ वाटावं ही शक्यता आहे का? सहज आहे ना त्याला, लीलेनी आहे ना. लोकवत्तु लीला कैवल्यम. उपनिषदात त्या ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आहे, मला त्याचा विस्तार नाही करायचा, पण मला हे आवर्जून सांगायचं आहे की ज्याला दुर्लभ हा शब्दच माहिती नाहीये, जे जे मनात आणावं ते ते त्याला प्राप्त व्हावं, असा सर्वज्ञ
सर्व सामर्थ्य संपन्न असणारा परमात्मा तो मात्र भक्ताबद्दल महात्म्याबद्दल बोलताना म्हणतो स महात्मा सुदुर्लभा. हा चिंतनाचा विषय. अत्यंत दुर्लभ असतात महात्मे. ज्ञानोबा आहे दुर्लभ आहेत. का दुर्लभ आहेत आम्हाला कळाले नाही. पण हे न कळणं हे कोणत्या अर्थाने असतं याचाही थोडासा विचार केला पाहिजे. म्हणून मला थोडस आपल्या परवानगीने मला आपल्याला नारद भक्ती सूत्रामध्ये घेऊन जाण्याची इच्छा आहे. नारद भक्ती सूत्र, नारदांची सूत्र आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला ग्रंथाचं वर्णन आता करायचं नाहीये. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र नारद महर्षींनी आपल्याला सांगितले. नारद महर्षी बोलताना तिथं असं म्हणतात की हे जे महात्मे, हे महात्मे नुसते दुर्लभ नाही आहे. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च असं एक सूत्र नारद भक्ती सूत्रामध्ये आलं. मी तिन्ही शब्द आपल्याला सांगतो. महत्संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. संतांचा संग, संतांची भेट, संतांचं दर्शन हे दुर्लभ आहे, अगम्य आहे आणि अमोघ आहे. आता दुर्लभ, अगम्य आणि अमोघ हे जे तीन शब्द वापरले, या तीन शब्दाच्या अनुषंगानं मला दुर्लभत्वाचं चिंतन थोडंसं मांडायचं. माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी ते बसवण्याचा प्रयत्न करतो. दुर्लभ, अगम्य आणि अमोघ हे जे तीन शब्द आहेत ना, हे तीन शब्द का वापरले जातात? दुर्लभ शब्द कशाच्या संबंधाने, अगम्य शब्द कशाच्या संबंधाने आणि अमोघ हा शब्द कशाच्या संबंधाने, याचा विचार करा. हे म्हणजे जे दुर्लभ आहे मी सरळ सांगतो, आधी आपल्याला सरळ विधान करून जातो. दुर्लभत्व हे प्राप्तीच्या संबंधानं असतं, अगम्यत्व हे जाणण्याच्या संबंधानं असतं आणि अमोघत्व हे परिणामाच्या संबंधानं असतं. तीन शब्द आहेत. अमोघ हा शब्द परिणामाच्या संबंधानं वापरला जातो. अगम्य हे जाणीवेच्या संबंधानं, न कळणं, अगम्य न कळणारं याच अर्थाने जाणीवेच्या संबंधानं अगम्य पद वापरलं जातं. आणि दुर्लभ शब्द हा प्राप्तीच्या संबंधानं वापरला जातो. वस्तू दुर्लभ आहे म्हणजे प्राप्त होत नाही, वस्तू अगम्य आहे म्हणजे कळत नाहीये, आणि वस्तू अमोघ आहे म्हणजे परिणाम चांगल्या किंवा वाईट या दोन्ही अर्थाने अतिशय व्यापक आहे. व्यापक परिणाम सांगण्याकरता अमोघ शब्द आहे, अनाकलनीय हे सांगण्याकरता अगम्य शब्द आहे, आणि अप्राप्त किंवा प्रयत्नपूर्वक प्राप्त या वाक्याकरता किंवा या संकल्पनेकरता दुर्लभ हा शब्द. आता या तीन शब्दाचा जो अनुबंध आहे, या तीन शब्दाचा जो अंतरंग संबंध आहे, तो आपण तपासून पहा. थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न करतो. मानवी जीवनामध्ये माणसाला ज्या पदार्थाची इच्छा निर्माण होते, त्या इच्छेचा विचार करताना तीन प्रकाराने विचार केला जातो. माझ्या मनामध्ये एखादी वस्तू मला मिळावी असा जेव्हा विचार येतो, तेव्हा त्या इच्छेच्या परिपूर्ती करता मला तीन गोष्टींचा विचार करणं आवश्यक असतं. पहिल्यांदा ती वस्तू मला मिळेल का, पहिला विचार. दुसरा विचार, ती वस्तू मला मिळण्याकरता त्या वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं. आणि तिसरा विचार, मला वस्तूचं ज्ञान होऊन चालत नाही, त्या वस्तूच्या परिणामाचंही चिंतन करावं लागतं. याच्याशिवाय मनुष्य कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत नाही. त्याला तीन गोष्टी, एकतर ती प्राप्त झाली पाहिजे याच्यावर विश्वास पाहिजे, दुसरं ते कळलं पाहिजे, आणि तिसरं त्याचा परिणाम जाणवला पाहिजे. उदाहरणं खूप आहेत, मला सगळी सांगायची नाही आहेत आणि उदाहरणात मला विस्तार करायचा नाही. एखादी वस्तू मला जेव्हा इच्छा होते की मला अमुक पाहिजे, त्यावेळेला पहिल्यांदा मी काय करतो, त्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतो.
नंतर काय करतो, त्या वस्तूचा ज्ञान झाल्यानंतर त्या वस्तूचा परिणाम तपासायला लागतो. आणि तपासून झाल्यानंतर मी काय करतो, ती वस्तू प्राप्त करून घेण्याचे प्रयत्न सुरू करतो. बरोबर आहे. थोडंसं वेदांताच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला, थोडा विचार, म्हणजे अगदीच खोल बोलत नाही मी, पण अगदी साधं जर बोलायचं झालं तर इच्छा आणि प्राप्ती याच्या मध्ये ज्ञान येतं. आणि स्पष्ट सांगतो, पटेल मला माहित नाही, कळेल मला माहित नाही, पण विधान तरी करतो, नंतर थोडासा विस्तारही करतो जर शक्य झालं तर. वस्तूची इच्छा आणि वस्तूची प्राप्ती याच्या मध्ये जेव्हा ज्ञान येतं ना, तेव्हा ती इच्छा प्रापंचिक आहे असं डोळे झाकून समजायला हरकत नसते. ऐका. आणि जेव्हा इच्छा आणि प्राप्ती याच्या मध्ये ज्ञान न येता ज्ञान हीच प्राप्ती ठरते, तेव्हा ती वास्तूची ती इच्छा ही पारमार्थिक समजायला हरकत नसते. असे सिद्धांत आहे. उदाहरण सांगतो. वस्तूची इच्छा झाली आणि वस्तूची प्राप्ती झाली, याच्या मध्ये कुठेतरी ज्ञान येतं. ते ज्ञान करून घेताना वस्तूचं ज्ञान आणि वस्तूचा परिणाम या दोन्हीचे ज्ञान आम्हाला गृहीत धरावं लागतं. उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाला टीव्ही घेण्याची इच्छा झाली. आपल्या घरामध्ये टीव्ही असावा असं त्याला वाटलं. अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर लगेच तो बाजारात जातो आणि टीव्ही घेऊन येतो, असं होतं का? असं होत नाही. तो बाजारात दुकानात जरी गेला तरी पटकन हा द्या असं म्हणून 1,00,000-2 लाखाचा टीव्ही घेऊन येत नाही. तो बघतो कोणत्या कंपनीचा आहे, ते अमुक आहे का, त्याच्यामध्ये तमुक आहे का, किती रुपयांना आहे, असं आहे का, ते दिसतं का, हे दिसतं, मला त्यातलं गम्य नाही फार, ते हे दिसतं का त्याच्यामध्ये, ते दिसतं का, त्याच्यावर किती ते चॅनल्स दिसतात, याच्यातून काय हे असं आहे तसं आहे, मग माझ्याजवळ किती पैसे आहेत, ह्याची किंमत किती आहे, जर हीच वस्तू घ्यायची असेल तर माझ्याकडून पैसे कमी असतील तर ती परिपूर्ती कुठल्या मित्राकडून होऊ शकेल, आता मला कमी पडलेले पैसे कोण मित्र देईल, उद्या देतो असं सांगून कधीच न देण्याकरता कुठल्या मित्राकडून पैसे घेता येतील, हे सगळं विचारात घ्यावं लागतं ना. हे सगळं विचारात घ्यावं लागतं. आणि याचा विचार करता करता ह्याही विचार करावा लागतो ना की ह्याचा परिणाम काय, की हा टीव्ही किती रुपयांना आहे, कसा आहे, किती इंची आहे, काय आहे, ते रंगीत आहे का, आता काळा पांढरं राहिलंच नाही, पण रंगीत आहे का काळं पांढरं आहे, मग ह्याच्यात किती चॅनल्स दिसतात, मी हा टीव्ही घरी गेल्यानंतर माझी मुलं 100% बिघडतील ना, तरच नाही, नाहीतर घेणार नाही. परिणामाचंही चिंतन कराल की नाही. साधे विचार आहेत ना. मिक्सर घ्यायचा म्हणलं तरी आपले कष्ट कमी होतील या परिणामाला डोळ्यासमोर ठेवूनच ती वस्तू घेतली जाते ना. की बाबा ते खलबत्त्यामध्ये कुटून करण्यापेक्षा, तेवढे कष्ट करण्यापेक्षा नुसतं बटन फिरवलं की सगळं भागलं. आम्ही काहीतरी परिणामाचा विचार करू ना, आमचे कष्ट कमी करण्याचा विचार करू ना, काहीतरी ज्ञान करून घेऊ ना. मग या कंपनीचा का त्या कंपनीचा, मग याच्यावर सूट जास्त आहे का त्याच्यावर सूट जास्त आहे. मग याही सगळ्यापेक्षा एक मोठा निर्णय असतो, बायकोला कोणता आवडला. मग हे सगळं गौण ठरत जातं. आणि मग तिला जो आवडला ते घेणं आपल्याला क्रमप्राप्त नाहीये, बंधन प्राप्त आहे. बरोबर आहे ना. आनंद वाटतो ना असं ऐकायला. याच्याकरता तर प्रवचन आहे ना. माझा मुद्दा असा या सगळ्यामध्ये मला बोलायचंय ते हे आहे की वस्तूची इच्छा निर्माण होणं आणि वस्तूची प्राप्ती करून घेणं याच्या मध्ये ज्ञान आलं ना. याच्या मध्ये ज्ञान आलं. लक्षात आलं का. मग वस्तूचं ज्ञान करून घेणं हेच जर अवघड असेल तर वस्तूची प्राप्ती होणं सोपं असेल का. विचार करा ना. अगम्यता ही जर सिद्ध झाली तर दुर्लभता आपोआप सिद्ध होणार आहे. अमोघता सिद्ध झाली तर दुर्लभता आपोआप सिद्ध होणार आहे. मी त्याचे उदाहरण आपल्याला देतो. विचार करा. वस्तू अगम्य आहे, मला न कळणारी आहे असं जेव्हा होतं तेव्हा ती वस्तू सन्निध असली तरी दुर्लभ मानली पाहिजे. कारण का. कारण कळत नाही म्हणून. दुसरं काही कारण नाहीये. वस्तूचं ज्ञान होणं हे वस्तूच्या प्राप्तीचं मुख्य उपादान आहे. हे लक्षात घ्या वेदांत दृष्टीने.
जर तसं होत नसेल, ज्ञानाविना वस्तू प्राप्त होत असेल, तर प्राप्त झालेल्या वस्तूची उपयुक्तता शून्य आहे. तुम्ही कोणत्याही शास्त्राच्या आधाराने हा विचार करून पहा. मी मांडलाय तो वेदांताच्या अनुषंगाने मांडलाय, पण व्यवहारात हे मांडलं जात नाही असं नाही. व्यवहारात हेच मानावं लागतं. अज्ञानातून प्राप्त झालेल्या वस्तूची उपयुक्तता ही कधीही सिद्ध होत नसते. असं होतं. आपल्याला वस्तू कशा करता मिळाली, कशा करता, काय काम आहे त्याचं, काही काम नाही. ते मध्ये एका श्रीमंत माणसाने गावात खेड्यामध्ये काही गरीबातल्या गरीब घरामध्ये सुद्धा, झोपडीत राहणाऱ्यांना सुद्धा चांगलं काही मिळावं म्हणून फ्रीज वाटले. फ्रीज वाटले. ते श्रीमंत मनुष्य, त्याची भावना काय असेल ती असेल. झोपडीमध्ये सुद्धा फ्रीज असले, विकास झाला पाहिजे. गरीब का त्याला अधिकार नाही का? आहे ना. मग त्याला फ्रीज द्या. मग ते झोपडी वगैरे बघून गेला, ते काय किती उंचीचा काय नाही ते आणून दिला. त्याला दिला, ते भेट दिली, ते झालं, फोटो वगैरे काढणं झालं, वर्तमानपत्रामध्ये आलं. ते मला कळलं ती व्यक्ती माझ्या परिचयाची होती. झोपडीत राहणे चांगला वारकरी माझ्या परिचयाचा होता. ते पेपरमध्ये फोटो वगैरे दिसल्यानंतर मला अप्रूप वाटलं. याचा फोटो कोण काढणार बिचारायचा, साधा बोळा वारकरी. मला वाटलं पेपरमध्ये फोटो आला. मी आपलं त्याचं कात्रण वितरण केलं आणि त्याच्याकडे गेलो. त्याला सांगितलं, पहा तुमचा पेपरमध्ये फोटो आला. तो म्हणाला, असं पण मला वाचता येत नाही, तुम्ही वाचून दाखवा. मग मी त्याला वाचून दाखवलं की कसा दिला, काय नाही. अर्थात त्याच्याबद्दल कमीच लिहिलेलं होतं, कारण देणारा त्या उद्देशाने देत नाही ना. त्याच्याबद्दल कमीच होतं, यांना दिला एवढंच लिहिलेलं होतं, पण स्वतःचं नाव तिथे आहे. त्याला आनंद वाटला. मग मी त्याला म्हणलं, एवढा तुम्हाला फ्रीज वगैरे दिला, बघू बरं मला दाखवा. म्हणलं चला दाखवतो. दाखवलं, आत गेलो, बघितलं. तर मी म्हणलं आता काय तुम्हाला सोपं झालं सगळं, काही अन्न बिन्न उरलं तरी तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला आईस्क्रीम आणता येईल, दूध ठेवता येईल. तर म्हणलं हे त्याच्याकरता असतं काय? मी म्हणलं तुम्ही काय केलं? त्यांनी उघडून दाखवलं होतं, आत कपडे घडी करून ठेवले. अरे ज्या वस्तूचा आपल्याला बोधच नाही, त्या वस्तूची प्राप्ती आपल्याला त्या वस्तूची उपयुक्तता सिद्ध करून देईल काय? ज्या कारणाकरता ती वस्तू प्राप्त झाली. म्हणून अगम्यता जिथं आहे तिथं दुर्लभता आहे. अगम्यता जिथे आहे तिथे दुर्लभता आहे, हे लक्षात घ्या. आम्हाला का महात्मे दुर्लभ वाटतात? बरं मला दुर्लभ वाटतात नवल नाहीये, म्हणणारं कोण आहे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत स महात्मा सु दुर्लभ. बोलणारा सामान्य माणूस नाहीये हो, माणूस नाहीये. ज्याच्या प्राप्तीकरता यांनी प्रयत्न केलेत म्हणून त्यांचं महात्म्य वाढलंय, म्हणून त्यांना महात्मा म्हणतात. ज्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले राहील तो म्हणतोय की ते दुर्लभ आहेत म्हणून. बरं कुणाकरता दुर्लभ आहेत? भगवान म्हणतात माझ्याकरताही तेवढेच दुर्लभ आहेत जेवढे तुमच्याकरता. म्हणून मी आपल्याला सांगतो, ज्ञानोबाराय आपल्याला दुर्लभ आहेत याचं वाईट वाटून घेऊ नका. त्या वाईटातही थोडं सुख सांगायचं झालं तर भगवंतालाही दुर्लभच आहे. कारण माणसाचा हा स्वभाव आहे, आपल्याला नाही मिळालं तर त्याला एवढं दुःख होत नाही, दुसऱ्याला नाही मिळालं पाहिजे, मग त्याला थोडं बरं वाटतं. म्हणून मी सांगतो, थोड्या दुःखात थोडं सुख सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय आपल्यालाच दुर्लभ आहेत नाही, ज्ञानोबाराय भगवंतालाही तेवढेच दुर्लभ. आपल्याला नुसतेच दुर्लभ आहेत, भगवंताला सुदुर्लभ. लक्षात घ्या. आता त्याची कारण मीमांसा मी करत बसत नाही. असं मी का म्हणतो त्याची कारण मी आपल्याला देत बसत नाही, पण मला जे सांगायचंय ते लक्षात घ्या. अत्यंत दुर्लभ, भगवंताला सुद्धा दुर्लभ. हो, भगवंताला सुद्धा दुर्लभ. कारण का? ज्ञानोबाराय राहिली इथे, भगवान राज वैकुंठामध्ये. नामदेवरायांचा अभंग आहे, वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी. तेव्हा आम्हाला वैकुंठाला धाडूच नका, तुमच्या चरणाजवळ आम्हाला वास, तुमच्या चरणाजवळ राहू द्या. वैकुंठाला नको, आम्हाला इथं पायरीला राहू द्या. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिवे. का? कारण ती पायरी भगवंताच्या दारात आहे म्हणून नाही, वरी संत हिरे पाय देती म्हणून. म्हणून भाषा बघा नामदेवरायांची. नामदेवरायांना देवानी सांगितलं, नामदेवराय चला आपण वैकुंठाला जाऊ. आता एखादा असता तर पटकन हा चला चला वैकुंठाला जाऊ.
आपल्यापैकी कोणी म्हणालं नसतं. म्हणजे तुमच्या माझ्या नाही, त्याच्यात दोष नाही, चूक नाहीये काही, कुणालाही वैकुंठवासी व्हायला आवडत नाही. आपण म्हणणार नाही, नवल नाही त्यात. नामदेवरायांसारखा महात्मा, नामदेवरायांना सांगितलं, नामदेव चला वैकुंठाला जाऊ. नामदेवरायांनी सांगितलं तेव्हा कशाला पाहिजे तो वैकुंठ? अरे वैकुंठ ज्याच्या प्राप्तीकरता लोक प्रयत्न करतात, प्रयत्नशील राहतात, आयुष्यभर साधन प्रवृत्त होतात, तो वैकुंठ तुम्हाला नको? नको. का नको? नामदेवरायांनी फार गोड कारण सांगितलं. नामदेवराय म्हणाले, देवा वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडआडी घालू आम्ही. वैकुंठात जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे म्हणून काय तुझ्या वैकुंठात आहे सांग ना. काय तुझ्या वैकुंठात आहे? काय करायचं असतं वैकुंठ? वैकुंठ हा शब्द लोकाकरता, वैकुंठ लोकाकरता जसा वापरला जातो तसा वैकुंठ हे भगवत वाचकही शब्द आहे. वैकुंठ हा शब्द भगवत वाचक, भगवंताचं नाव आहे ना वैकुंठ. विष्णू सहस्रनाम पहा. मग जाऊ द्या, मला आता तो विस्तार करायचा नाही. हरिपाठ बघा, त्यात वैकुंठ भगवंताचं नाव. ठीक आहे, ज्ञानेश्वरीत बघा, वैकुंठ शब्द भगवंताचं नाव म्हणून आलं. प्रतिभिंती चोखटे समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुन आणि वैकुंठे नांद तसे बोलू. अर्जुन आणि वैकुंठ, वैकुंठ शब्द भगवत वाचक आहे. जाऊ द्या, मला विस्तार करायचा नाही त्याचा. पण स्वरूपाला चला म्हटलं तरी स्वरूपात जाऊन काय करायचं असतं? स्वरूपात जाऊन काय करायचं? स्वरूपात जाऊन काहीच करता येत नाही, कारण स्वरूप म्हणजे काही न करणं. काही करण्याचं स्वरूप असतं तर ते स्वरूपच राहिलं नसतं. काही न करणं म्हणजे स्वरूप आहे. मग नामदेवराय म्हणतात, देवा तिथं भजन नाही, भजन बिजन करायची गरज नाही, मग नको. मग तुमचा वैकुंठ नको. तिथं काही ज्ञानेश्वरी गाथा नाही, काही नाही, वैकुंठाला काय कर, मग नको तुमचा वैकुंठ. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडआडी घालू आम्हा. आम्ही भूवैकुंठामध्ये राहतो आहोत, इथं चांगल्या महालात राहतो आहोत. आणि चांगला महाल, चांगलं वातावरण सोडून तुझ्या खोपटामध्ये जाऊन राहायची कुणाला अपेक्षा आहे? कोण शहाणा असा उद्योग करेल, व्यवहार करेल? आम्हाला नको. नामदेवरायांनी वैकुंठ स्वीकारला नाही. बाकीचा विचार मी आता बोलत नाही, पण वैकुंठामध्ये काय, देवाला दुर्लभच आहेत ना नामदेवराय. नामदेवरायांना भेटायची जर इच्छा असेल तर देवाला आपल्या स्वरूपापासून उतरावं लागेल, वैकुंठापासून खाली यावं लागेल, तेव्हा नामदेवराय भेटतील. आणि ते सोपं नाहीये. म्हणून तुम्हाला आम्हाला दुर्लभ आहेत याच्यात नवल नाही. का? भगवंतालाही दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? आता त्याचं कारण सांगतो. जसे ज्ञानोबाराय आम्हाला दुर्लभ आहेत कारण ते आम्हाला अगम्य आहेत, तसे ज्ञानोबाराय सुद्धा भगवंताला अगम्यच आहेत. माझं बोलणं पटणार नाही कुणाला, पण मी आपल्याला बोलतो ते प्रमाणाने बोलतो. संत देवालाही कळत नाही, देवालाही कळवून घेण्याची इच्छा आहे, पण संत कसे असतात हे देवालाही कळत नाही. देवाने प्रयत्न केले नाहीत असं नाही. मी कालही बोलून आलो, आजही मी पुन्हा बोलीन त्या संबंधामध्ये, विरुक्ती होणार नसेल तर. भागवतामध्ये भगवंतांनी अनेक ठिकाणी उद्धवाला असं सांगितलंय की उद्धवा, हे संत अति दुर्लभ असतात बाबा, मला सहजासहजी भेटत नाही. बस. नाथ भागवतामध्ये भगवंताच्या मुखातून बोलताना नाथ महाराजांनी असं सांगितलंय, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, एक वेळ वाघिणीचं सिंहिणीचं दूध काढणं शक्य आहे. चंद्रामृतही हातागडे, अरे आपल्याला चंद्रातून अमृतही एखाद्या वेळेला सहजासहजी काढून घेता येईल. परी हरिप्रियांची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाढे मानुषा. पण हरिस भक्तांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. एक वेळ हे सगळं करता येईल. तुकोबारायांनी सुद्धा असेच शब्द वापरले, चंद्रामृत सुखे सेववेल. तुकाराम महाराजांनी हेच म्हटलं, हे सगळं करता येईल पण साधूंची भेट होणार नाही. गगना घालवेल पालाण, पवना घालवेल पालाण, पायी चढवेल गगन, कळो येईल भूत भविष्य वर्तमान, परी या साधूचे महिमान न कळेगा. एक वेळ वाऱ्यावर काही खोगीर वगैरे टाकून वाऱ्यावर आरूढ होणं सहज शक्य आहे. पायानं आकाश चढून जायचं एक वेळ शक्य आहे. एक वेळ भूत भविष्य वर्तमान सगळं ज्ञान होणं एक वेळ शक्य आहे. पण साधूचे महिमान, अगम्यता कशा करताय, महिमान न कळे.
साधूचं महात्म्य कळत नाही, त्याचं महिमान कळत नाही, अगम्यता आहे. कारण कसंही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला काही कळलंच नाही असं वाटणं जिथं शिल्लक राहतं तिथं अगम्यता राहत असते. ऐका, ज्ञानोबारायांना कसंही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी देवाला ज्ञानोबाराय कळले नाहीत, तुकोबाराय कळले नाहीत. कसे कळतील? कोणत्या आधाराने कळतील? हा, भगवंताला काही उपाधीनं कळून घे. आता सांगतो का, त्याचं कारण सांगतो थोडंसं स्पष्ट. आपल्याला ज्ञानोबाराय का कळले नाही? उपाधीनं ओळखण्याची सवय लागली म्हणून. बरोबर? आपण उपाधीनं ओळखण्याची सवय लावून घेतलेली आहे म्हणून आपल्याला कळले नाही, मान्य आहे. देवाला उपाधीनं ओळखण्याची गरज आहे का? नाही. मग त्यांना का कळले नाही? कारण उपाधी काढून टाकली की शिल्लक राहतं ते स्वरूप असतं, आणि हे ते स्वरूप एकच आहे म्हणल्यानंतर ओळखण्याचं कामच पडलं. लक्षात घ्या, अडचण कुठे आहे? या बाजूने गेलो तर स्वरूप एक आहे म्हणून ओळखण्याचं काम नाही, आणि या बाजूने गेलो तर उपाधीचाच संबंध आहे म्हणून ओळखण्याचं कारण नाही. जीवाच्या बाजूने आम्ही गेलो तर उपाधीचाच संबंध आहे म्हणून ओळख पटत नाही, आणि भगवंताच्या संबंधानं ओळखण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबारायांकडे भगवान गेले आणि भगवंताने ज्ञानोबारायांना ओळखण्याचा प्रयत्न केला. भगवंताला वाटलं अरे हा मीच आहे, ह्याला काय ओळखायचं? ती अडचण आली. त्यांना ओळखणं शक्य नाही कारण ते स्वरूपातून बाजूला होत नाहीत, आणि आम्हाला ओळखणं शक्य नाही कारण आम्ही स्वरूपापर्यंत पोहोचतच नाही. ज्ञानोबाराय सगळीकडेच अगम्य आहे, आणि अगम्य आहेत म्हणूनच आपल्याला ते दुर्लभ वाटतात, म्हणूनच भगवंताला ते दुर्लभ वाटतात. जसे अगम्यता हे दुर्लभतेचं कारण आहे तसं अमोघश्च हेही एक पद नारदांनी वापरलं. संत अमोघ आहे. अमोघ आहेत या शब्दाचा अर्थ काय? अमोघ शब्द कशाच्या संबंधानं वापरला जातो? परिणामाच्या संबंधाने. मनुष्य विचार करताना तीनच गोष्टीचा विचार करतो. एक तर मिळतं का, एक तर कळतं का, नाहीतर परिणाम काय. तीनच गोष्टीचा विचार. जास्त विचार माणसं करत नाही. तुम्ही कुठेही बघा, व्यवहारातही बघा, व्यवहारात म्हणजे आपल्याकडेच बघा, आपण या तीनच गोष्टीचा विचार करताना दिसतो की नाही प्रपंचामध्ये. आपल्याला मिळेल का, एक आपल्याला कळेल का, आणि कळून मिळालं तर काय होईल, तर संपलं. आपल्या विचाराचे विषय संपले. याच्या पलीकडे आपण काय विचार करतो मला सांग. कोणत्याही बाबतीत, दिवाळी आली, खरेदी करायला गेलो, कपडे खरेदी करायला गेलो, तरी आपले हेच विचार आहेत. हे घ्यावं का, हे चांगलं आहे का, आणि हे घेतलं तर लोक काय म्हणतील, संपलं. याच्या पलीकडे काय विचार केले आपण? काय विचार केले? काही नाही. परिणामाचा विचार केला. फटाके घ्यायला जातात माणसं. आता फटाक्यावर आली बंदी. घ्यावेत का, घेतले तर कळेल का, आणि वाजले तर पोलीस पकडणार नाहीत का, काय विचार केला याच्या पलीकडे? नाही. मिळेल, कळेल, परिणाम, तीनच गोष्टीचा विचार मनुष्य करतो. आणि या तीनच अनुषंगानं नारदांनी हा विचार सांगितला. अमोघ परिणाम. संतांचा परिणाम अनाकलनीय आहे. संत संगतीचा म्हणा, संत कृपेचा म्हणा, पण अनाकलनीय आहे. कळत नाही. ज्यांना असं वाटतं, म्हणजे आता विस्तार करत नाही मी त्याचा, परंतु ज्यांना असं वाटत राहतं की संतांकडे गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल, परिणाम काय होईल, तर ज्यांना वाटतं खूप काही मिळेल त्यांना काहीही मिळालेलं नाही, आणि ज्यांना वाटतं आपल्याला काही मिळणारच नाही, नुसतंच दर्शन करून येऊ, त्यांना जे मिळालेलं आहे ते कुणालाही मिळालेलं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना एक शब्द फार जाणीवपूर्वक वापरला, फार जाणीवपूर्वक. जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो. हा अकल्पनाख्य हा जो शब्द वापरला की नाही, तुमची कल्पनाच आम्हाला करता येणार नाही की तुमच्याजवळ आल्यानंतर आम्हाला काय मिळेल, तुम्ही काय द्याल याची कल्पनाच आम्हाला करता येणार. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा संतांच्या देण्याचा विचार करताना या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे परिसा परिस अगाध जेणे चिंतामणी ठेंगणा. तुकोबाराय बोलतात या संतांचं देणं कसं आहे, कल्पतरुहुनी दुणे.
कल्पतरू कल्पिलेलं देतो. संत ज्याची कल्पनाही करता येत नाही ते देतात. एक परिसा परिस अगाध जेणे, परिसापेक्षाही ज्यांचं देणं अगाध आहे, अमोघश्य अगाध ज्यांचं देणं आहे. परिस काय देतो? फक्त लोखंडाला सोनं करून देतो. ज्याला सोनं केलंय त्याला आपलं परिसत्व देत नाही, त्याला आपलं परिसत्व देत नाही. परिसाजवळ जर लोखंड नेलं आणि परिसाला त्याचा जर स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. तुम्ही केलंय की नाही? मग एवढ्या आत्मविश्वासानं कसं बोलताय? तुमच्याकडे आहे काय? नाही ना. असेल तर मला काही म्हणायचं नाही. माझ्या घरचं लोखंड मला आणायचंच नाही, मी लोखंडातच बरा आहे. परिसाचा स्पर्श झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं हे मान्य आहे त्या स्थितीतून त्याला उच्च श्रेणीत आणलं जातं हे मान्य आहे. त्याची किंमत वाढवली जाते, बरोबर आहे. पण कोणत्या परिसाने आतापर्यंत जवळ आलेल्या लोखंडाला परिसत्व दिलेलं नाही. पण ज्ञानोबाराय ज्याच्यावर कृपा करतील त्याला ते मनुष्यातून फक्त मुक्त करतील का त्यालाही संतच करतील? त्यालाही संतच करतील ना, नुसतं मुक्त करणार नाहीत, त्यालाही संतत्वच प्रदान करतील. हे लक्षात घ्या. त्यामुळे परिस अगाध जेणे. बरं, तुम्ही जे द्याल, संत जे देतील, चिंतामणी ठेंगणा. चिंतामणी काय करतो? चिंतिलेलं देतो. कल्पवृक्ष काय करतो? कल्पिलेलं देतो. पण कल्पना करण्याची बुद्धी देणं हे कल्पवृक्षाला जमत नाही. हे लक्षात घ्या. ती बुद्धी आपल्याजवळच असली पाहिजे. कल्पना कोणत्या करायच्या आहेत हे आम्हालाच कळलं पाहिजे, ते कल्पवृक्ष शिकवत नाही. तुम्ही कल्पना करा. आपल्याला लहानपणी ती कथा सांगितली जात असे. मला वाटतं कुठल्या पाठ्यपुस्तकातही होती, मला आता नेमकं आठवत नाही, कारण माझ्या स्मरणशक्तीवर विश्वास नाही. पण तरी सुद्धा ते लहानपणी आपण ऐकलं असेल. एक मनुष्य एका झाडाखाली थांबला, तो कल्पवृक्ष होता, आणि तिथे गेल्यानंतर त्याला भूक लागली. त्याला वाटलं इथं जर आपल्याला थंडगार पाणी मिळालं, थंडगार पाणी समोर, पाणी प्यायला बरं वाटलं. त्याला वाटलं पाणी मिळालं, थोडं चांगलं जेवण मिळालं तर लगेच पंचपक्वान्नाचं ताट समोर जेवण केलं. जेवण मिळालं, भूक लागली, जेवण समोर दिसलं का मनुष्य मागचा पुढचा विचार करेल. जेवण घेतलं. जेवण पंचपक्वान्नाचं जेवण झाल्यानंतर डोळ्यावर पेंग यायला लागली. त्याला वाटलं इथंच जर थोडा आराम करतात, लगेच गादी, उशी, शुभ्र आबरे, पलंग हे ते सगळं तयार होऊन आलं. लगेच झोपून गेला. आणि झोपल्यानंतर एक झोप झाल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण पाणी म्हणल्याबरोबर पाणी आलं, आपण जेवण म्हणल्याबरोबर जेवण आलं, आपण झोप म्हणल्याबरोबर सगळी साधनं सिद्ध झाली, उपस्थित झाली. हे सगळं म्हणल्याबरोबर व्हायला लागलं. इथं भूत तर नाही. भूत या भूताला बघितल्यावर त्याच्या मनात आलं आता हा खाणार तर नाही, विषयच संपला, खाऊन टाकलं. आता कल्पवृक्ष जरी मिळाला तरी सुद्धा त्याच्या खाली बसणाऱ्याला कल्पना कोणत्या कराव्यात हे त्याचं त्यालाच कळावं लागेल की नाही. तो काही कल्पवृक्ष सुचवणार आहे का? तू ह्याची कल्पना कर, तू त्याची कल्पना कर, असं काही असं नाही. बरं, कल्पवृक्षाखाली बसून माझ्या मनात चांगल्या कल्पना याव्यात याची जरी कल्पना केली तरी माझ्या मनात चांगली कल्पना यावी ही कल्पनाही आपल्यालाच सुचली पाहिजे का नाही? हे आपल्याला सुचलं पाहिजे. ते काही कल्पवृक्ष सुचवणार नाही. आम्हाला वाटतं आमच्या कल्पना काय, आम्हाला स्वप्नही चांगली पडत नाही. त्याचं कारणच नाही. आम्ही कल्पनाही चांगल्या करू शकत, काही करू शकत नाही. कल्पना तरी स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये सांग, ते गेले ते अमेरिकेत, तिथं ते भाषण गाजले. ते झाल्यानंतर त्यांची अनेक ठिकाणी भाषणं झाली. एका चर्चमध्ये भाषण झालं असं सांगतात. तिथं त्यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी दातृत्वाचं महत्व सांगताना हरिश्चंद्राचं उदाहरण. ते सगळे व्याख्यान झाल्यानंतर मग ते एका त्या चर्चमधल्या एका सेविकेने, त्याला नन म्हणतात, त्या नननी उठून विचारलं माझी शंका. म्हणे काय शंका? म्हणे तुम्ही हरिश्चंद्राचं चरित्र सांग, असं कुठं होत असतं काय? स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये राज्यदान दिलेलं दिसलं, जागा झाला, खरंच त्यांनी सगळं राज्यदान देऊन टाकलं, असं कुठं होत असतं काय? काहीतरी तुम्ही बोलता, तुम्हाला असं वाटतं की असं घडलं असेल म्हणून. स्वामीजींनी सांगितलं आमच्याकडे हा विश्वास आहे, आमचा हा इतिहास आहे, हरिश्चंद्राने असं राज्यदान केल्याचा आमच्याकडे इतिहास आहे. ते म्हणजे मला नाही खरं वाटत, मला नाही खरं वाटत. मग स्वामीजींनी तिला विचारलं मग तुम्हाला काय वाटतं? ती म्हणाली तुमच्याकडच्या लोकांनी या फक्त कल्पना केल्या,
असं मला वाटतं. ही तुमच्याकडच्या लोकांनी केलेली एक कल्पना आहे. स्वामीजी तिला म्हणाले, पण अशा पद्धतीच्या कल्पना ही फक्त आमच्याकडेच केल्या जातात, हेही लक्षात ठेवा. हे जगात कल्पना होत नाही. कल्पना तरी चांगल्या आल्या पाहिजेत ना. निदान नाही तर नाही, राज्य दान दिल्याची कल्पना तरी आली पाहिजे. राज्य जाऊ द्या, त्याच्याकरता आपण राजा आहोत ही कल्पना करावी लागते. म्हणजे हे सगळं कल्पनेतच चाललं. आम्हाला काही, म्हणून मी म्हटलं ना, आपल्याला स्वप्नही चांगली पडत नाही. आमचं ते पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय, पण आमचं त्यातल्या त्यात आवडचं स्वप्न काय, की आम्ही तिथं पोहोचलो होतो आणि गाडी सुटून गेली. बस एवढं फेवरेट स्वप्न आहे आमचं. बस आम्ही तिथं पोहोचलो आणि गाडी सुटली. आम्ही तिकीट काढायला गेलो आणि खिडकी बंद झाली. आम्ही तिथं सिनेमाला गेलो आणि पडदा पडला. आमची आवडती स्वप्न एवढीच आहे. म्हणजे स्वप्न सुद्धा, आमच्या कल्पना सुद्धा उदात्त नाही. मग आपल्या कल्पना उदात्त नाहीत याची ज्यांना जाणीव आहे, ते आपल्या कल्याणाची कल्पना करून जर आपल्याला देत असतील तर त्यांचं देणं अमोघ म्हणता येणार नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे अकल्पनाख्य कल्पतरू, कल्पतरू म्हटलंय, पण कल्पतरू कोणता? कल्पना केल्यावर देणारा कल्पतरू नाही, अकल्पनाख्य कल्पतरू. आम्ही ज्याची कल्पनाही केली नाही, म्हणजे तिथं जाऊन आम्हाला कल्पनाही करावी लागली नाही, फक्त त्याच्या तिथे जावं लागलं, गेलं की त्यांनी जे दिलं ते आमच्या कल्पनेच्या पलीकडचं. मनुष्य बाकी सगळ्या कल्पना करेल, पण त्याला परब्रह्माची कल्पना करता येणार नाही, कारण परब्रह्म कल्पना अतीत आहे. पण त्या संतांच्या जवळ गेल्यानंतर संत तेही आपल्याला प्रदान करतात. माझी भाषा नाही, ज्ञानोबारायच बोलतात. अनुभवामृताचं दुसरं प्रकरण. ज्ञानोबारायांनी शब्द वापरले, कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबाराय कैवल्य कनकाचं दान करणार. कैवल्य रूपी सोनं, कैवल्य म्हणजे मोक्ष. केवल या शब्दाचा भाववाचक कैवल्य असं होतं, आणि केवलत्व म्हणजे अन्याचा अभाव आहे. ब्रह्म, आता हे सगळं वेदांतातच जाईल. परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरं जिथं काहीही अनुभवाला येत नाही त्याला केवलत्व म्हणतात, आणि अशा केवलत्वाचा भाव म्हणजे कैवल्य असा शब्द सिद्ध होईल मराठी आणि संस्कृत व्याकरणात. केवलत्व म्हणजे कैवल्य म्हणजे मोक्ष. हा मोक्ष आम्हाला देतात. काय म्हणून देतात? जो न कडसी थोरसाना. अरे लहान आहे का मोठा आहे, काही न बघता मोक्ष देणं चालू, काही न बघता. भगवंतांनी मोक्ष दिले नाहीत असं नाही, पण मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये आता जरा स्पष्ट बोलतो, भगवान बाकी सगळं देतील, पण मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या एवढा कंजूस अजून जन्माला यायचा आहे. देतच नाही, देतच नाही. अरे प्रल्हादाची इतकी परीक्षा, एवढाच लहान मूल, ध्रुव तर त्यांच्यापेक्षा लहान, 5 वर्षाचं वय, पण त्यांना काय 3 महिने काय, 6 महिने काय, 9 महिने काय उभं केलं, एका पायावर काय उभं केलं, एका अंगठ्यावर काय उभं केलं, आणि नंतर जणू काही माझा फार प्रिय आहे असं समजून काय धावत आले. भगवंतानी परीक्षा बघून मोक्ष दिलाय, परीक्षा बघून. आणि मोक्ष देण्याच्या बाबतीत संतान एवढं उदार दुसरं कोणीही नाही. आम्हाला ज्ञान मिळवण्याकरता भगवान आपली परीक्षा घेतील, आपला अधिकार बघतील, अंतःकरण शुद्ध आहे की नाही हे बघतील. मग अंतःकरण शुद्ध करून परत या, मग हे शमदमादी षट संपत्ती मिळवून परत या, मग विवेक प्राप्त करून घ्या, मग वैराग्य प्राप्त करून घ्या, मग ते तत्वपदार्थ शोधन करत बसा, अमुक करा तमुक करा, गुरुकडे जा, त्यांचे पाय धरा, त्यांची सेवा करा, उपासना करा. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान. अनेक जन्माच्या शेवटी मग तुम्ही ज्ञानवान व्हाल. आणि ज्ञानोबा काय करतात? हे अनेक जन्म थांबायची अपेक्षा ठेवत नाही. नाथ महाराजांनी म्हटलंय, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. आम्हाला म्हणायचं गरज नाही, आम्हाला एवढं सगळं करायचं नाहीये. नुसतं मुखानं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं तरी आम्हाला ज्ञान मिळतं. ज्या ज्ञानाकरता हे एवढी धावपळ करतात ते ज्ञान ज्ञानोबाराय नुसतं त्यांचं नाव घेतल्याबरोबर देऊन टाकतात. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? अमोघ परिणाम हा कसा असतो?
म्हणून मी आपल्याला सांगितलं, महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. दुर्लभश्च अगम्यश्च अमोघा. बस संपलं. तिथं च आधी येऊन गेलं, चकाराला आधी. पण तो अमोघ परिणाम आणि जिथं अमोघत्व आहे, जिथं व्यापक परिणाम आहे, दुर्लभत्व असणं फार सहज आहे, शक्य आहे, स्वाभाविक आहे, फार स्वाभाविक. व्यापक परिणाम सहजतेनं प्राप्त होत नाही. मोक्ष असा सहज कुठेही मिळाला असता तर प्रश्नच संपला असता. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, हे काही सहजासहजी मिळतं काय? ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी, तरी काय हिमकुटी वेदशास्त्रे. याजसाठी जप, याजसाठी तप, हे सगळं त्याच्यासाठीच करावं लागतं. पण हे सगळं जरी केलं आणि आम्ही संतांच्या संगतीत जर गेलो नाही तर हे सगळं वाया गेलं, सगळं वाया. याजसाठी संत हे पाय हे सेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. हे सगळं करण्याकरता आपल्याला संतांचे पाय सेवावे लागतील, म्हणजे संतांची उपासना करावी लागेल. पण ते अवघड आहे, दुर्लभ आहेत असं भगवान म्हणतात. दुर्लभ या शब्दाचा अर्थ परिणामाच्या दृष्टीनं अमोघ आहेत म्हणून दुर्लभ आहेत, कळण्याच्या दृष्टीनं अगम्य आहेत म्हणून दुर्लभ आहेत, आणि प्राप्त होण्याच्या दृष्टीनं उपाधी रहित आहेत म्हणून दुर्लभ आहेत. हे दुर्लभ शब्दाचे नारदांच्या शब्दाच्या अनुषंगानं आपल्याला असे अर्थ करता येतील. आता ज्ञानोबारायांकडे चला. ज्ञानोबारायांना विचारा हे का दुर्लभ आहेत. कारण ज्ञानोबाराय त्याचं कारण सांगतात, म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची, म्हणून ते दुर्लभ आहे. आता हे ज्ञानोबारायांनी सांगितलेलं कारण. आता भक्त आणि ज्ञानी तोच आहे, आणि भक्ताचा जो राजा तोच हा ज्ञानी आहे, असं भक्त आणि ज्ञानी यांची एकवाक्यता जी ज्ञानोबारायांनी आपल्याला केलेली दिसून येते. त्याचा आतापर्यंत आपण जे बोलून आलो ते भगवंताच्या श्लोकाच्या अनुषंगानं बोलून आलो. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा. असा जो महात्मा तो सुदुर्लभ हा, ज्याला सगळीकडे एकच वासुदेवाची प्रतीती येते, तो दुर्लभ आहे हे म्हटलं. तो दुर्लभ आहे हे म्हटलं. पण आता सगळीकडे वासुदेवाची प्रतीती येते असं म्हणण्यामध्ये वासुदेव हा शब्दही वापरला आणि सर्वत्र असा शब्दही वापरला. जे सर्वत्र आहे ते निर्गुण निराकार आहे. वासुदेव हा शब्द ज्याला लागला तो सगुण साकार आहे. हे सगुण निर्गुणाचं जे काही ऐक्य ज्ञानोबारायांना अभिप्रेत आहे, आणि त्या सगुण निर्गुणाच्या ऐक्यातून जे दुर्लभत्व ज्ञानोबारायांना मांडायचंय ते ज्ञानोबारायांनी ओवीतून मांडलंय. म्हणून आतापर्यंत आपण समहात्मा सुदुर्लभ हा इथपर्यंतचा विचार भगवंताच्या शब्दाच्या अनुषंगानं करून आलो. आता ज्ञानोबारायांच्या अनुषंगानं विचार करायचा आहे. म्हणून भक्ता माझी रावो ज्ञानिया तोची. आता जो भक्त आणि ज्ञानिया तोची असा जो ऐक्य विचार ज्ञानोबारायांनी सांगितलाय त्याचा विचार करायचा आहे. तो उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला करायचा आहे. आत्ताची माझी वेळ संपली आहे म्हणून इथे थांबतो. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुन्हा आपण भेटू. त्यावेळेला राहिलेला विचार आपल्या समोर ठेवतो आणि या प्रवचन मालेची सांगत आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं उद्या करतो. पण आत्ता तरी इथे थांबतो आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला तैसा पिकली या सुखाचा परिमळू का निवाली या अमृताचा कल्लळू. तैसा कोवळा आणि सरळू बोली बोलला. यामध्ये कोवळं जे आहे ते ज्ञान आहे आणि जे सरळू आहे ती भक्ती आहे. आणि ही ज्ञान आणि भक्ती यांचा संगम उद्या पुन्हा महाराज आपल्याला दाखवणार आहेत. तेव्हा उद्या पुनश्च बहुसंख्येनं उपस्थित राहा. श्री रामकृष्ण प्रतिष्ठान या संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त उद्या संस्थेचे प्रथमपासून अध्यक्ष राहिलेले श्री गणेशलाल मानधनिया आणि ज्येष्ठ विश्वस्त श्री सूर्यनारायणजी रघोजी या दोघांचा सन्मान महाराजांच्या हस्ते मानपत्र देऊन होणार आहे. मोठ्या प्रचंड संख्येनं उद्या उपस्थित राहावं अशी विनंती मी संयोजकांच्या वतीनं आपल्याला करतो. चैतन्य महाराजांच्या विषयी पुन्हा ऋण आदर व्यक्त करतो.